नमस्कार मंडळी, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाही मसाला न वाटता कुकरमध्ये फक्त 5 मिनिटात तयार होणारी भरली वांगी म्हणजेच मसाला वांग्याची भाजी कशी बनवायची याची साधी आणि सोपी अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी 1 पावशर वांगी घेतलेली आहेत। वांगी घेताना नेहमी काटेरी आणि अशी हिरव्या रंगाची जी वांगी असतात ती घ्यायची, कारण या वांग्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बिया या नसतात। ही वांगी खायला देखील खूप टेस्टी लागते आणि जेव्हा तुम्ही मसाला वांग्याची भाजी बनवता तेव्हा तुम्हाला फ्रेश वांगी घ्यायची आहेत। सुकलेली वांग्याची भाजी ही कडसर लागते, यामुळे आपल्याला ताजी आणि फ्रेश अशी वांगी घ्यायची आहेत। यानंतर या वांग्याचं देठ जे आहे तर ते थोडंसं कट करायचं आहे। त्याचबरोबर या वांग्यांना काठी असतात तर ती काठी देखील काढून घ्यायची आहे। जर तुम्ही ही काठी काढली नाही तर जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा भाजीच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा या वांग्याची काठी जी असतात तर ती शिजल्यानंतर गळू शकते आणि आपल्या तोंडात देखील जाऊ शकतो आणि घशामध्ये अडकण्याची खूप भीती असते। यामुळे वांग्याचा थोडासा देठ काढून त्याचबरोबर काठी देखील काढून घ्यायची आहे। यानंतर हे वांग तुम्हाला मधोमध 4 खापा करून कट करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। यानंतर ही वांगी तुम्ही कट केल्यानंतर एका भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि यानंतर ही कट करून वांगी जी आहेत ना ती त्यामध्ये टाकायची, म्हणजे कट केल्यानंतर वांग हे काळं पडत नाही। तर अशा पद्धतीने मी सर्व वांगी जी आहेत ना ती कट करून घेते। आता इथे वांगी माझी सर्व कट करून झालेली आहेत, तुम्ही बघू शकतात। आता आपण मसाला रेडी करणार आहेत। आता मसाला तयार करण्यासाठी बघा तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा मसाला व्यवस्थित बनवता येईल। यानंतर यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजची कांदे जे असतात तर ती बारीक कट करून घ्यायची आहे। सोबतच एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे। यानंतर सुकं खोबरं, त्याचबरोबर आले आणि लसूण हे सर्व मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि यानंतर हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहेत आणि हे देखील मी यामध्ये ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर यासोबत आपल्याला शेंगदाण्याचा कूट देखील घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर मसाल्यांमध्ये आपल्याला यामध्ये 2 चमचा गोडा मसाला जो असतो तर तो टाकायचा आहे। तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्हाला ॲड करायचे आहेत। आता इथे मी 2 चमचे गोडा मसाला, त्याचबरोबर 2 चमचे मी काळा मसाला घेतलेला आहे। यानंतर मी 2 चमचे इथे कांदा आणि लसूण जो मसाला असतो तर तो घेतलेला आहे आणि याचबरोबर आता इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी जी असते तर ती घेतलेली आहे आणि ती अशी आपल्या हातावरती बारीक करून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहेत। कस्तुरी मेथीने बघा भाजीला चव देखील खूप छान येते आणि भाजीचा वास देखील खूप छान येतो। यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहेत, एक अर्धा चमचा आपल्याला हळदी पावडर घालायचे आहेत। यानंतर 1 चमचाभर मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि 2 चमचे इथे मी बेडकी मिरची पावडर ॲड केलेली आहेत आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। बेडकी मिरची जी असते ती वापरल्याने भाजीला खूप छान रंग येतो आणि भाजी देखील खूप चविष्ट लागते। यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिठामुळे या मसाल्याला थोडंसं पाणी सुटेल, मसाला थोडासा ओलसर होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने देखील हे मिक्स करू शकता किंवा तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल। हाताने मिक्स केलं तर अतिशय उत्तम, कारण हाताने व्यवस्थित तुम्हाला मिक्स करता येईल। आणि जेवण बनवताना नेहमी आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची, नेहमी आपल्या स्वामींचा जप करत राहायचा किंवा एखाद्या मंत्राचं नामस्मरण करायचं, जेणेकरून आपण जे स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकामध्ये एक सकारात्मकता येते आणि जेवणसुद्धा खूप स्वादिष्ट आणि चविष्ट बनते। यामुळे बघा आपल्या घरातलं अन्न देखील वाया जात नाही, म्हणून नेहमी स्वयंपाक करताना मनात चांगले विचार ठेवायचे। आता ही वांगी आपण पाण्यामध्ये कट करून टाकलेली होती,
त्या वांग्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हा मसाला जो आहे तर तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे। फुल वांग तुम्हाला मसाला भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अशा पद्धतीने आता आपण सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया। आता इथे सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। काही मसाला जो आहे तर तो उरला आहे, तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहेत। आता इथे बघा फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तुमच्या घरामध्ये जर कमी तेलकट खात असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर देखील करू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे। मोहरी तेलात नाचायला लागली की यानंतर लगेच आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडायला लागलं की यावरती आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नसेल तर तुम्ही कढीपत्ता हा स्किप देखील करू शकता। यानंतर ज्या वांग्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे ते वांगे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। सर्व वांगे एकाच वेळी टाकायचे नाही, एक एक वांग करून तुम्हाला टाकायचं आहे। वांगे टाकल्यानंतर जो मसाला उरलेला आहे तर तो वरून तुम्हाला या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला चमच्याने किंवा पळीने व्यवस्थित ही वांगी आणि मसाला जो आहे तर तो तुम्हाला हलवून घ्यायचा आहे, व्यवस्थित तुम्हाला फ्राय करून घ्यायचा आहे। यानंतर कुकरच्या झाकणाची जी रिंग असते तर ती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्याने मसाल्याला छान पाणी सुटतं। अशा पद्धतीने आपलं वांगं फ्राय करून झालं की यामध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे 2 ग्लास पाणी जे आहे तर ते या वांग्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला तुमच्या ग्रेव्हीनुसार पाणी ओतायचं आहे। तुमच्या घरामध्ये किती प्रमाणामध्ये ग्रेव्ही लागते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता। अशा पद्धतीने इथे मी पूर्ण 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि यानंतर बघा इथे मी 2 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड होऊन द्यायचा आणि यानंतर तुम्ही बघू शकतात आपली भरली वांगी जी आहेत तर ती रेडी आहेत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होणारी ही मसाल्या वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।